हे आहेत आमच्या कंपनीच्या बसा. आता खालचा व्ह्यू दाखवतो. हे आहे खालचं पुरं कॅम्पस आहे आमचा पुरं मोठा. तर तिकडं BMW आहे, बस पण आहे तिकडं, दिसत असेल तुम्हाला. असंच राहते. खाली एक लेबरचं कॅम्प आहे पुरा आहे, जिथं आता बाहेर देशामध्ये जे बी काम करतात ना लेबर लोक, त्यांच्यासाठी आहे स्पेशल राहण्यासाठी. इकडं पुऱ्या बिल्डिंगमध्ये तेच राहतात. फर्स्टच्या 3 फ्लोर आहेत, ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर. सगळे लेबरच राहतात. एका रूममध्ये 6 माणसं, 6 बेड. असं आहे इकडं पुरं सिस्टमॅटिक. इकडं मार्केट आहे छोटंसं, स्पेशल यांच्यासाठीच आहे, आमच्यासाठी लेबरसाठी, की आम्ही कुठं बाहेर जाऊ नये घेण्यासाठी. सगळी सुविधा दिली आहे गव्हर्नमेंटनं. मग बाहेर पण जाता. आता मोठे मोठे मॉल राहतात ते पुरं बाहेर राहतात. हे तर खाली ATM आहे छोटंसं. 3 ATM आहे तिथं, 2 बँक, एक हॉस्पिटल. इथं मॉल आहे छोटे छोटेसे. आपल्या इकडे किराणा दुकान म्हणतात ते आहे सगळं. दाखवायला खूप आहे काय, पण बाहेर जावं लागते. ते हॉटेल आहे समोरचं, दोन्ही पण हॉटेल आहेत आजूबाजूचे. ते पण आहे बघा. आता ऊन लई लागायला. किती 10 वाजले सकाळचे. 41 डिग्री सेल्सिअस आहे 10 वाजता. आता उन्हाळा चालू आहे ना इकडं, त्यामुळं. आपल्या इकडं तर पावसाळा चालू असेल इंडियामध्ये, पण इकडे उन्हाळा चालू आहे अजून. किती ऑक्टोबरपर्यंत राहते उन्हाळा. नोव्हेंबरमध्ये थंड होतं, नॉर्मल होतं. बघा पुऱ्या कंपनीच्या बस आहेत, ते लेबर लोकला घेऊन जातात, आणतात. हे चॉकलेटचं आहे पुरं दुकान. बघू शकता बाहेर देशात असंच राहते. आपल्या इकडे थोडं अलग आहे, इकडं पण आहे. इकडे सिस्टमॅटिक आहे पुरं, रूल्स फॉलो करतात. पोलीसचं लय भीती आहे ना इकडं, त्यामुळं. ते मिस आहे पुरं. आता ती गेली ते बांगली. लोलवा कॅफेटेरिया हे नवीन ओपन झालं इथं. बघू शकता तुम्ही. हे साईडची पुरी कॅफेटेरिया म्हणजे मेस आहे ते, सॉरी हे बँक आहे. इथून आम्ही पैसे ट्रान्सफर करतो, नॅशनल एक्सचेंज. इथून अकाउंटमध्ये. इकडं फोनपे ते पे कार्ड असं काही चालत नाही इकडं. फक्त आपलं अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतात पैसे. ते पण कसं, आज ट्रान्सफर केलं तर उद्या पोचतात, असं आहे. कोणकोणच्या जशी चांगले बँक राहतात ते लगेच पोचतात, पण आता ग्रामीण बँकमध्ये एक दिवस लेटच पोचतात. हे आले आपण याच्यामध्ये. याच्यावर का रेट बीट काही लिहिलेलं नाही, दुसऱ्या याच्यात असते. याच्यावर नाही लिहिलं सध्या, एक्सपायरी डेट आणि तेच लिहिलं आहे. गुलाबजाम नाही, हे पण स्वीट आहे. 6 रियाल, 156 रुपये इंडियाचे. आपण शॉपमध्ये आले एक छोटंसं गुलाबजामुन. याच्यावर तर रेट नाही लिहिलं, रेट नाही त्याच्यावर. असेच राहते इकडं. खूप महाग सामान आहे, छोटं छोटंसं. पण आपल्या इकडे केळं डझनच्या हिशोबानं भेटतात, पण इकडं किलोच्या हिशोबानं भेटतात केळी, बनाना. अजून इकडं पुरे एकाच शॉपमध्ये भेटतं सगळं सामान, पण असं अलग अलग राहत नाही तिकडं. काय भेटते ते एकाच ह्याच्यात. पार्लेजी 5 रियाल, 10 रियाल. इकडं फ्रेश दूध भेटत नाही, असं बॉक्समध्ये राहतात पुरं पॅकिंगचे दूध. पावडर राहते, टी, चायपत्ती, वरी कॉफी ठेवली आहे. असेच पुरं पॅकेट सामान राहते.
नॅचरल काही नाही भेटत इकडं. हे राईस तांदूळ आहे आपले. अजून खूप काय आहे, पण हे फक्त आमच्या कॅम्पमधलं शॉपिंग मॉल आहे छोटंसं. बाहेर गेले खूप मोठे मोठे आहेत, पण हे फक्त आमच्या कॅम्पमध्ये. ऑइल खूप महाग सामान आहे इकडं. 42 रियाल, 42 रियाल. इंडियामधलं किती होतील मी टाईप करून सांगतो ना खाली लगेच. अजून हे गव्हाचं पीठ 1 किलो. आमच्या कंपनीची गाडी आली बघा. एका शिपला सोडून आली, दुसऱ्याला घेऊन जाते आता. इथले 4-5 गाड्या आमच्याच कंपनीच्या आहेत. त्या पलीकडल्या 2, त्याच्या पलीकडे 1. आमच्या पुरा कॅम्पचा मधला आहे, कॅम्पच्या बाहेर नाही. GB खूप मोठा कॅम्प आहे ना, त्यामुळं ते लास्ट कॉर्नर पण कॅम्प आहे. दिसेल आहे का गाड्या? हे पुऱ्या लेबरसाठी गाड्या आहेत की त्यांना घेऊन जायचं, आणून सोडायचं कामावर, त्यांच्यासाठीच हे पुऱ्या गाड्या. इकडं पण ते बोर्ड लावून आहे ना, तिथवर आहे पुरं लास्ट. या बिल्डिंगमध्ये राहतो मी. माझी रूम इथं आहे, याच्यामध्ये F8 बिल्डिंगचा नंबर. बाय.